कुमार देवीदास तायडे वय 43 वर्ष, राहणार पुणे, याला इथले प्रभारी अधिकारी व एलसीबीचे प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तपणे या बाबतीमध्ये कारवाई करून पुणे या ठिकाणाहून त्याला उचललेला आहे. त्याच्याकडून साधारणतः 3 घरफोडी ओपन झालेल्या आहेत. सय्यद पिंपरी या ठिकाणी झालेली जी घरफोडी आहे त्याच्यामध्ये 4 तारखेला 4 जुलैला ही घरफोड झाली होती. त्यामध्ये धनंजय जोमान यांचे बंद घर त्याच्यामध्ये फोडलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून लॉकरमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा स्वरूपाचा मुद्देमाल त्यांनी घेऊन गेले होते. तर तो मुद्देमाल त्याच्याबरोबरच इतर घरफोडीचे मुद्देमाल असे साधारणतः 4,68,900 रुपये किमतीचे एकूण मुद्देमाल जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. हा पुण्यामध्ये त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. खडकी पोलीस स्टेशन या ठिकाणी खून व शस्त्र कायद्यानुसारचा गुन्हा हा त्या ठिकाणी दाखल आहे. आणि या एरियामध्ये सुद्धा रेकी करून त्यांनी तो प्रकार केलेला आहे. याच्यापूर्वी तो तिथं आला होता, त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर तो गुन्हा केलेला आहे. दुसरा जो गुन्हा आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा गुन्हा NDPSच्या बाबतीमध्ये आपण झिरो टॉलरन्सच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये संपूर्ण NDPS संपूर्ण जाळं जे आहे ते नेस्तनाबूत करण्यासाठी LCB आणि सर्व लोकल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे काम करत आहेत. एक इन्फॉर्मेशन प्राप्त झालेली होती की आपले समृद्धी हायवेवर नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यामध्ये अशा प्रकारचा गांजा हा आहे याची माहिती प्राप्त झाल्यानंतर LCBने स्वतंत्र 4 पथकं तयार केली आणि त्या पथकाच्या माध्यमातून शिन्नरच्या एरियामध्ये गस्त करत असताना 2 गाड्या मिळाल्या. त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरची स्विफ्ट डिझायर आणि दुसरी गाडी होती होंडा अमेज चॉकलेट कलरची. या 2 गाड्या मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने चालल्या होत्या. याचा पाठलाग केल्यानंतर एक जी स्विफ्ट डिझायर होती त्यांनी युटर्न घेतला आणि युटर्न घेऊन परत नागपूरच्या दिशेने निघाली. त्याचाही पाठलाग केला आणि त्या कोकमठाण टोल नाका या ठिकाणी स्विफ्ट डिझायर पकडण्यामध्ये यश मिळालं. आणि होंडा अमेजची गाडी होती ती शिवडे गावच्या शिवारामध्ये पाठलाग चालू असताना त्यांनी पुढे जाऊन ती गाडी सोडून दिली आणि त्यातला जो आरोपी आहे त्यांनी त्या जंगलाचा फायदा घेऊन उडी मारून त्या जंगलामध्ये पसार झालेला आहे. त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे. आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि 2 वाहनं स्विफ्ट डिझायर आणि होंडा अमेज 2 वाहनं हस्तगत केलेली आहेत. त्या वाहनांची चेकिंग केल्यानंतर त्या वाहनामध्ये साधारणतः 121 किलो 429 ग्रॅम गांजा हा त्या ठिकाणी हस्तगत केलेला आहे. 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 4था आरोपी याचंही नाव निष्पन्न करण्यात आलेलं आहे. त्या आरोपीची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर यातला जो फरार आरोपी आहे सुनील भास्कर अनार्थे हा नाशिक शहरामध्ये त्यांनी खूप जास्त गुन्हे केलेले आहेत. या ठिकाणचे टिप्पर गँग जे आहे त्या टिप्पर गँगचा तो म्होरक्या आहे. याच्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. त्यांनी घरफोडी, चोरी, आर्म्स ॲक्ट, खुनाचे प्रयत्न अशा प्रकारचे साधारणतः 11 गुन्हे हे त्याच्यावर आता या शहरामध्ये दाखल आहेत. दुसरा जो आरोपी आपण अटक केलेला आहे संदीप भालेराव, त्याच्यावर पुणेमध्ये, बुलढाण्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये दरोडा, चोरी, खून अशा प्रकारचे दरोडा आणि चोरी अशा प्रकारचे गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. या आरोपींनी ओरिसा राज्यातून हे गांजा जे आहे ते आणलेलं होतं अशी माहिती आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. आणि ते मुंबईकडे त्यांचे जे गँगचे इतर मेंबर आहेत त्यांच्याकडे हे गांजा सुपूर्द करणार होते अशा स्वरूपाची माहिती होती. तर हा एक गांजाचं मोठं नेक्सेस त्याच्यावर अटॅक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. साधारणतः एकूण मुद्देमाल जो आहे तो 36,29,580 रुपयाचा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यापैकी गांजाची किंमत जी आहे ती 24,28,580 रुपये एवढी गांजाची किंमत आहे. मालेगाव तालुका या ठिकाणी एका
गुन्हेगार ज्यांनी तिथली मेंढी चोरली होती असा एक गुन्हेगार होता आणि त्याची माहिती मिळाली, तशी तक्रार दाखल झाली होती. त्याच्या माहितीवरून त्याला उचलला तर त्याच्याकडे मोटरसायकल आढळली. मोटरसायकल आढळल्यानंतर त्याला मोटरसायकलविषयी माहिती घेतली तर त्याच्या मोटरसायकलचे संशयास्पद विषय होते, त्याच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नव्हते. त्याच्यावरून व्हेरीफाय केलं तर तो मोटरसायकलचा चोर निघाला. त्याच्याकडून 10 मोटरसायकली हस्तगत केल्या. आतापर्यंत त्या गुन्हेगाराकडून 10 मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत. त्या कोणत्या ठिकाणी गुन्हे त्या घेतलेल्या आतापर्यंत 3 ठिकाणी अशा प्रकारचे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. बाकीचे 7 सुद्धा थोड्याच वेळामध्ये समजेल, कारण त्याचं व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे. तर हेही आजच पकडले गेलेले असल्यामुळे ऐनवेळी ही प्रेस नोट ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. परंतु हे 10 मोटरसायकली मालेगाव तालुक्याला मिळालेल्या आहेत. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो पिंपळगाव बसवंत या ठिकाणी एक शहरामध्ये घरफोडी करणारा इस्माला, म्हणजे त्या ठिकाणी एक 11 तारखेला 11 फेब्रुवारीमध्ये एक घरफोडी झाली होती. त्यामध्ये बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये ठेवलेले 12 लाख रुपयाचे किमतीचे दागिने हे घेऊन गेलं होतं. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस यांच्या माध्यमातून ईश्वरसिंग चावला हा बडवानी राज्य मध्य प्रदेश याला निष्पन्न करून त्याला कारागृहातून त्याला ट्रान्सफर करून घेण्यात आलं. त्याच्याकडून गेलेल्या मालापैकी साधारणतः 4,65,700 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अशा स्वरूपाच्या ज्या काही आणि एक सायबरचा एक गुन्हा आहे जो आपल्याला असं वाटतंय की सायबरचे गुन्हे झाल्यानंतर त्याचं डिटेक्शन होत नाही किंवा रिकव्हरी होत नाही, परंतु आपल्याकडे जो गुन्हा दाखल झाला होता 2/2025 या गुन्ह्यामध्ये पाहिजे असणार जे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सुद्धा याच्यावर सेक्शन लावलेले होते. येवला या ठिकाणी या बाबतीमध्ये तो जो फिर्यादी आहे तो फिर्यादीला पॉलिसीचे पैसे मिळवून देतो या बहाण्याने त्याचा टॅक्स भरण्याच्या लिंक पाठवून ते टॅक्स दुसरीकडे वळते केले होते आणि त्याच्यावर साधारणतः 33,39,000 रुपयाची फसवणूक केली होती. हे सगळे प्रेस नोटमध्ये नमूद केलेले आहे, तुम्हाला प्रेस नोट दिली जाईल. तर याच्या बाबतीमध्ये आमचे सायबर सेलकडे हा गुन्हा वर्क करण्यात आला. सायबर सेलने त्याच्यामध्ये आतापर्यंत 6 लाख रुपये हे त्याचे फ्रीज केलेले आहेत. इतरही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी साधारणतः गाझियाबादमधून त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या बाबतीतला त्याचं नाव आहे मोहम्मद अल्ताफ मोहम्मद दिलशान मोहम्मद हा गाझियाबाद या ठिकाणचा आहे. त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. इतरही रक्कम या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन नंतर प्राप्त होऊ शकते. अशा स्वरूपाचे काही महत्त्वाचे गुन्हे हे एकाच वेळेस तुम्हाला थोडं जास्त ते गुन्ह्यांचं, कारण आम्ही प्रेस नोट नेहमी देत असतो, परंतु हे थोडे जास्त गुन्हे एकाच वेळेस आलेले असल्यामुळे एकत्रितपणे आणि शॉर्ट नोटिसनं तुम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं, तरीसुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आला त्याबद्दल धन्यवाद. याच्या संदर्भात काय विचार असेल तर विचारू शकतो. या आरोपीने गांजाची केस यांच्यावर नाही आहे, यांच्याकडे वेगळ्या केसेस आहेत. या गांजा तस्करीची हीच केस आहे.